नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा भाग बघणार आहोत. थेरम इज इन दिस वे: इफ अ लाइन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersect the remaining sides in two distinct point, then the line divides the side in same proportion. तर कुठलाही थेरम आपण सोडत असताना त्या थेरमचे आपण दोन भाग करतो. पहिला जो भाग आहे गिवन पार्ट आणि दुसरा जो भाग आहे टू प्रूव्ह. जो काही गिवन पार्ट आहे त्यावरून आपण आकृती काढतो. या थेरममध्ये पण आपल्याला दोन भाग दिसतील. पहिला जो भाग आहे तो इथून सुरुवात होतो पहा. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट, दिस इज द गिवन पार्ट. हा जो काही गिवन पार्ट आहे त्यावरून आपण पहिल्यांदा आकृती काढणार आहोत. तर ती आकृती आपण या पद्धतीने काढूयात पहा. ॲट फर्स्ट ड्रॉ द फिगर. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, दॅट मीन्स इन आवर figure there is the triangle. Here is the triangle. Name of the triangle is triangle A B C. Then if a line parallel to side, म्हणजे एक लाईन आहे आणि ती पॅरलल आहे. here is a line which is parallel. कुणाला पॅरलल आहे? टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल. तर या ठिकाणी एक रेषा आहे आणि ती पॅरलल आहे टू द साइड ऑफ अ ट्रायंगल. सपोज हियर इज द लाईन यल. दिस इज लाईन यल अँड लाईन यल इज पॅरलल टू साइड BC. इंटरसेक्ट रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. विच आर द रिमेनिंग साइड्स? दॅट इज AB and AC are the remaining sides, and these line intersect these sides in point P and Q respectively. This is our figure. From this figure आपण या आकृतीवरून गिवन लिहिणार आहोत. तर गिवन काय होईल पहा. गिवन इन ट्रायंगल ABC, in triangle ABC, line L is parallel to side BC. Line L is parallel to side BC, and line L intersects side AB and AC in point P and Q respectively. This is the given. Then to prove, what is we want to prove? We want to prove that then the line divides the sides in same proportion. ही जी काही रेषा आहे लाईन L ही AB ला आणि AC ला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. म्हणजेच आय वॉन्ट टू प्रूव्ह दॅट AP डिवायडेड बाय PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे दाखवण्यासाठी मला या ठिकाणी आकृतीमध्ये काही बदल करावा लागणार आहे आणि जो काही केलेला बदल आहे तो मी कन्स्ट्रक्शनमध्ये लिहिणार आहे. काय मी बदल करणार आहे? तर हे QB जे आहे ते ड्रॉ करणार आहे. पॉईंट Q अँड पॉईंट B आर जॉईंट टू ईच अदर, अँड पॉईंट P अँड पॉईंट C आर जॉईंट टू ईच अदर. कन्स्ट्रक्शन. Draw PC and QB. Then our theorem is, theorem काय होईल पहा.
थेरम जो आहे तो या पद्धतीनं आपण प्रूव्ह करणार आहोत. गिवन पहिल्यांदाच आपण लिहिलेलं आहे, परत एकदा बघूयात. गिवन in triangle ABC, line L is parallel to side BC and line L intersect AB and AC in point P and Q respectively. This is given. आपण पहिल्यांदाच बघितलं गिवन कसं लिहिलं, पहिल्यांदा आकृती काढली, आकृतीवरून गिवन लिहिलं. टू प्रूव्ह मला काय प्रूव्ह करायचं आहे, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आपण कन्स्ट्रक्शन केलं आहे, ड्रॉ PC अँड BQ. यानंतर मला प्रूफ लिहायचं आहे. तर या प्रूफमध्ये पहा, यामध्ये इथं तुम्हाला दोन ट्रायंगल दिसतात. हा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल आहे APQ. दिस इज वन ऑफ द ट्रायंगल अँड अनदर ट्रायंगल इज ट्रायंगल PQB इज द अनदर ट्रायंगल. तुम्ही जर या दोन ट्रायंगलचं निरीक्षण केलं तर एक गोष्ट लक्षात येते, जर समजा मी या ठिकाणी AP आणि PB हे जर बेस घेतले तर यामध्ये या ट्रायंगलची हाईट कुठली असेल, तर ह्या Q पॉईंटमधून काढलेला जो परपेंडिक्युलर आहे, दिस परपेंडिक्युलर इज द हाईट ऑफ दिस टू ट्रायंगल. आणि या दोन्ही ट्रायंगलची हाईट जी आहे ते सेम आहे, इक्वल आहे. दॅट मीन्स दिस टू ट्रायंगल्स आर इक्वल हाईट ट्रायंगल. इफ द height of the triangle is equal, then their ratio of the areas is equal to their corresponding bases. Then proof. In triangle APQ and triangle PQB have the equal height. आत्ताच आपण बघितलं इक्वल हाईट कशा पद्धतीने येते. आणि जर इक्वल हाईट असतील तर एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू AB अपॉन PB. बिकॉज द height is same and bases are different. If height is same, then ratio of area of these two triangle is proportional to their corresponding height. Therefore our this is the statement number 1, and reason is areas proportionality to bases. Then next पुढे पहा, याच पद्धतीनं आपण दोन ट्रायंगल घेणार आहोत. हे दोन ट्रायंगल कसे तयार होतील पहा. ट्रायंगल APQ is the first triangle and another triangle is triangle PQC is the another triangle. These two triangles have the same height because this is the base and this triangle is formed by the point P. From the point P, therefore if we draw the perpendicular to the base, this is the perpendicular which is drawn from P to base, that is AC, and this perpendicular is the height of these two triangle. Height is equal, therefore ratio of areas of this triangle is equal to their ratio of corresponding bases. Therefore we can write here area of triangle APQ divided by area of triangle PCQ is equal to AQ upon QC, and this is second number statement, and reason is areas proportionate to bases because height is the same. Then तुम्ही जर पहा, हे दोन जर ट्रायंगल लक्षात घेतले, कोणते दोन ट्रायंगल आहेत, तर हे जे दोन ट्रायंगल आहेत ते ट्रायंगल AP दॅट ऑफ PQB हा एक ट्रायंगल विचारात घेतला आणि दुसरा जो आहे तो PQC हा दुसरा ट्रायंगल विचारात घेतला. ह्या दोन ट्रायंगलकडे जर बघितलं तर हे दोन ट्रायंगल दोन पॅरलल लाईनमधले आहेत. पॅरलल लाईन कुठल्या, तर लाईन L अँड लाईन BC आर पॅरलल टू इच अदर, आणि या दोन पॅरलल लाईनमध्ये असणारे हे दोन ट्रायंगल आहेत. जर ट्रायंगल पॅरलल लाईनमध्ये असतील तर त्यांची जी हाईट आहे, दिस हाईट इज नथिंग बट
that of the perpendicular distance between the parallel line, and this is the same. Therefore height of this triangle is equal or same. Having the base common base PQ. PQ हा त्यांचा कॉमन बेस आहे. याचा अर्थ काय होतो तर या दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट ही इक्वल आहे. इफ द बेस अँड हाईट आर इक्वल then areas of this triangle is equal. That means area of triangle PQB is equal to area of triangle PQC असं आपल्याला म्हणता येईल. तर पहा या ठिकाणी पुढे हे लिहायचं आहे, सेगमेंट PQ is a common base of triangle PQB and PQC. PQ parallel to BC, hence the triangle PQB and triangle PQC having the equal height. That means these two triangle equal base and equal height. Therefore the areas of this triangle is same. Therefore area of triangle PQB is equal to area of triangle PQB is equal to area of triangle PQC. Question statement number 3. या ठिकाणी पहा, तुम्ही जर स्टेटमेंट 3, 1 आणि 2चा विचार केला, पहा 1 आणि 2 मध्ये जर समजा ही बाजू बघितली तर यामध्ये हा जो ट्रायंगल आहे याचा डिनॉमिनेटर जर पाहिला PQB आणि ह्याचा डिनॉमिनेटर पाहिला PQC, हे दोन डिनॉमिनेटर जे आहेत हे इक्वल आहेत अकॉर्डिंग टू आवर स्टेटमेंट नंबर 3. स्टेटमेंटनुसार हे डिनॉमिनेटर याचे सारखे आहेत आणि न्यूमरेटर तर सेमच आहेत. जर समजा ही या दोन गोष्टी समान असतील, इक्वल असतील, तर आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल दिस टू रेशो आर इक्वल. दॅट मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC फ्रॉम 1, 2 and 3. आणि जर हे इक्वल असतील, या दोन गोष्टी जर समजा इक्वल असतील, ही साईड जर इक्वल असेल तर हे पण इक्वल असणार आहे. दॅट इज देअरफॉर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC अँड फ्रॉम 1 and 2, and that is we want to prove, and this is our basic proportionality theorem. Then next we are going to study about converse of basic proportionality theorem. तर converse काय पहा, converse असा होईल, if a line divides any two sides of a triangle, then if a line divides any two sides of a triangle in same ratio, then the line is parallel to third side. आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये हे जे आहे ते गिवन होतं, लाईन पॅरलल आहेत साईडला, एक लाईन एका साईडला ट्रायंगलच्या पॅरलल आहे, दिस इज गिवन, आणि प्रोपोर्शनमध्ये दाखवायचं होतं, दॅट इज प्रूफ. आता इथं उलटं झालं आहे, या ठिकाणी ते प्रोपोर्शनमध्ये डिवाईड करते लाईन. जर ती लाईन दोन साईडला प्रोपोर्शनमध्ये डिवाईड करत असेल तर तिसऱ्या रेषेला ती पॅरलल असते, हे मला दाखवायचं आहे. दिस इज आवर कॉन्वर्स ऑफ BPT थेरम, दॅट इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर तुम्ही आकृती जर काढली तर या आकृतीमध्ये पहा, दिस इज फिगर, triangle ABC, and here is the line L, and line L intersect AB in point P and AC in point Q such a way that AP upon PB is equal to AQ upon QC. म्हणजे ही रेषा L जी आहे ती दोन साईडला या प्रमाणात विभागते. दॅट मीन्स दिस इज गिवन. अँड व्हॉट इज वी वॉन्ट टू प्रूव्ह that line which line, that is line L, this is line L parallel to
साईड BC. हा प्रूफ तुम्हाला परीक्षेला नाही आहे, फक्त याचा कॉन्व्हर्स जो आहे तो आहे आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला परीक्षेला प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतील. हे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातील पहा. तुम्हाला एक ट्रायंगल दिला जाईल. सपोज हिअर इज द ट्रायंगल. नेम ऑफ द ट्रायंगल X Y Z, and here is the line. This is the line L. Line L is intersect XY in point A and XZ in point B. If this is 2 and here is the 4, this is 3 and here is the 6, then I want to show that this line L is parallel to line Z. हे कसं प्रूव्ह करायचं? अकॉर्डिंग टू बाय युजिंग द कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम. पहा, पहिल्यांदा काय काढायचं? XA अपॉन AY is equal to 4 upon 2, that is 2, and this is number 1. Then XB upon BZ is equal to 6 upon 3, it is equal to 1. This is equation number 2. From 1 and 2 we can say that here XA upon AY is equal to XB upon BZ by converse of BPT theorem. According to converse of BPT theorem, we can say that here line L is parallel to side YZ. तर याचे ॲप्लिकेशन तुम्हाला परीक्षेला विचारले जातील, प्रश्न विचारले जातील. BPT थेरमचा कॉन्व्हर्स प्रूव्ह करा म्हणून परीक्षेला विचारलं जाणार नाही. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.